नमस्कार मित्रांनो, 3 डिसेंबर 2023 दिवस रविवार दुपारी 2:45 इंडोनेशियातील माउंट मेरापी जवळील लोकांना आणि जगातील प्रत्येक वृत्तवाहिनीला हादरवून टाकणारी एक भयंकर घटना घडते. Rescuers have found the bodies of 11 climbers after the Merapi volcano. Rescue resumed following a volcanic eruption in Indonesia. The death toll from the eruption of Indonesia's Merapi volcano jumps to 22. इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा या बेटांवर तब्बल 130 ज्वालामुखींपैकी माउंट मेरापी हा सक्रिय ज्वालामुखी आहे. रविवारी माउंट मेरापी ज्वालामुखीचा मोठा स्फोट झाला आणि या अपघातात सुमारे 75 प्रवाशांपैकी 11 जणांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की काही मीटर उंच राखेचे ढग हे हवेत पसरले गेले. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर 11 प्रवासी मृत आढळले आणि 12 जण बेपत्ता असल्याचे बचाव कर्मचाऱ्यांनी सांगितले. सोमवारी आणखी एक लहान उद्रेकानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. रविवारी झालेल्या मुख्य स्फोटावेळी परिसरात एकूण 75 प्रवासी होते, परंतु बहुतेकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. काही लोक अतिउष्ण राख अंगावर पडून भाजल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, असे पश्चिम सुमात्रा आपत्ती निवारण संस्थेचे प्रमुख रुडी रिनाल्डी म्हणाले. मेरापी माउंट हे इंडोनेशियातील सर्वात पश्चिमेकडील आणि 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बेट सुमात्रा येथे स्थित आहे. हा सुमारे 2891 मीटर उंच असून तो एक स्ट्रॅटो व्होल्कॅनो आहे, ज्यावर एक सक्रिय शिखर लावा घुमट आहे. हे एक पर्यटन स्थळ असल्याने माउंट मेरापी ज्वालामुखी पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक आणि अभ्यासक इथे येतात. इंडोनेशियन द्वीप समूह हा जगप्रसिद्ध पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे, जिथे प्लेट टेक्टॉनिक प्रवण क्षेत्रात भूकंप आणि ज्वालामुखीच्या हालचाली नेहमी घडताना दिसतात. रिंग ऑफ फायर म्हणजेच जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे असंख्य जागृत ज्वालामुखी आहे. पृथ्वीच्या वरच्या बाजूने बघितल्यास ते एका गोलाकार रिंगाच्या आकाराचे दिसतात, म्हणून त्यांना रिंग ऑफ फायर म्हणतात. जर माउंट मेरापी ज्वालामुखीचा मागील इतिहास बघितला तर त्याला अग्निपर्वत असेही म्हणतात, कारण इंडोनेशियातील 130 सक्रिय ज्वालामुखींपैकी हा सर्वात सक्रिय ज्वालामुखी असल्याने सन 1786 ते 2024 दरम्यान या ज्वालामुखीचा अनेक वेळा उद्रेक झाला आहे, म्हणून याला जागृत ज्वालामुखी म्हणतात. या ज्वालामुखी उद्रेकामध्ये मुख्यतः पायरोक्लास्टिक प्रवाहाचा समावेश असतो, त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू, हजारो लोक जखमी आणि अनेक लोकांचे परिसरातून स्थलांतर अशा नेहमीच्या घटना या ठिकाणी बघायला मिळतात. पायरोक्लास्टिक प्रवाह म्हणजे हा अत्यंत गरम वायूंचा किंवा तापलेल्या घनकणांचा फ्लो असतो, जो उद्रेक झाल्यानंतर पर्वतावरून खाली पसरत असतो. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ज्वालामुखी हे नाव कधी ना कधी शाळेत, कॉलेजमध्ये नक्की ऐकले असेल, पण ज्वालामुखीबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. तुम्हाला हे प्रश्न नक्की पडले असतील. ज्वालामुखी कसा तयार होतो, त्याचा इतका भयंकर उद्रेक का होतो, त्यामागे अशी कोणती कारणे आहेत? तर मित्रांनो, आज हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे समजून घेऊ. ज्वालामुखी, ज्याला इंग्रजीत व्होल्कॅनो म्हणतात, तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होणाऱ्या एका छिद्रातून तप्त गरम लावा, खडकांचे गरम तुकडे, राख आणि गरम विषारी वायू पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर फेकले जातात. तुम्हाला माहितीच आहे की पृथ्वीचा आतील भाग म्हणजे गाभा हा अतिशय उष्ण आहे, जिथे तापमान 5000 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस दरम्यान असते. अशा परिस्थितीत आत असलेले खडक उच्च तापमानामुळे वितळतात आणि द्रव रूपात रूपांतर होतात. या वितळलेल्या द्रव्यालाच मॅग्मा म्हणतात, जो खडकांपेक्षा हलका असतो. हलके असल्याने तो पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर अतिदाबामुळे फेकला जातो आणि बाहेर येऊ लागतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मॅग्माच्या उद्रेकामुळे आणि मोठ्या प्रमाणात लावा जमा झाल्यामुळेच ज्वालामुखी पर्वत तयार होतात. ज्वालामुखींच्या वेगवेगळ्या रचनेमुळे आणि गुणधर्मामुळे त्यांचे एकूण 4 प्रमुख प्रकार आहेत. सिंदर कोन ज्वालामुखी, ज्यात ज्वालामुखीच्या छिद्रातून अतिउच्च दाबामुळे लावाचे कण बाहेर फेकले जातात. लावा वेगाने हवेत उडतो आणि वेंट भोवती त्याचे तुकडे पडतात.
कालांतराने यामुळे एक गोलाकार किंवा अंडाकृती आकाराचा शंकू तयार होतो, ज्याच्या वरच्या बाजूला एक वाटीच्या आकाराचा खड्डा असतो. संमिश्र ज्वालामुखी, ज्याला स्ट्रॅटोव्होल्कॅनो देखील म्हणतात, ते सामान्यतः मोठ्या शंकूच्या आकाराचे असतात, जे लावा प्रवाह, तीव्र उतार, ज्वालामुखीची राख अशा अनेक थरांनी बनलेले असतात. शील्ड ज्वालामुखी, जो सामान्यतः जवळजवळ पूर्णपणे द्रवरूप लावा प्रवाहांनी बनलेला असतो, त्यांचा उतार खूप मंद असतो आणि ते पृथ्वीच्या समतल भागानुसार सर्व दिशांना वाहतात. शील्ड ज्वालामुखीमध्ये कधीच हिंसक स्फोट होत नाहीत. मूळ लावा फक्त बाहेर वाहत जातो. संमिश्र आणि ढाल ज्वालामुखींपेक्षा लावा डोम आकाराने लहान असतात. जेव्हा लावा खूप चिकट होतो आणि खूप दूरवर वाहू शकत नाही, तेव्हा हे तयार होतात. लावा घुमट हळूहळू वाढत असताना बाहेरील पृष्ठभाग थंड होतो आणि आत लावा जमा होत राहिल्याने तो तिथेच थंड होतो. सामान्यतः असे लावा घुमट मोठ्या संमिश्र ज्वालामुखींच्या बाजूने आढळतात. ज्वालामुखीचा उद्रेक पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली मॅग्मा जमा होण्यापासून सुरू होतो. पृथ्वीचा पृष्ठभाग अनेक प्लेट स्लॅबपासून बनलेला आहे, जो एका पझलसारखा एकमेकांशी जुळतो. प्लेट्सच्या हालचालीदरम्यान होणाऱ्या घर्षणामुळे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो. अतितीव्र दाबाने मॅग्मा वरच्या दिशेने सरकतो. प्रचंड शक्तीने घनखडक आणि इतर पदार्थांशी जोरदार टक्कर होते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक नवीन मार्ग तयार करतो. एकदा की मॅग्मा बाहेर पोहोचला की त्याला आपण लावा म्हणतो. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान विविध प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात. या पदार्थांमध्ये प्रामुख्याने पाण्याची वाफ, तसेच विविध वायू जसे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड इत्यादी त्यातून बाहेर पडतात. तुकड्यांच्या वस्तूंमध्ये बारीक धुळीपासून ते खडकाच्या मोठ्या तुकड्यांपर्यंतचा समावेश असतो आणि सोबत लावा पदार्थ सुद्धा बाहेर पडतो, जो अत्यंत गरम आणि उष्ण असतो. मित्रांनो, या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच हे कळाले असेल की ज्वालामुखी नेमकी काय असतो. चला तर मग, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा आणि माहिती आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि परिवारास नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, आज येथेच थांबूया. भेटूया पुढच्या एका नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.